पिठोरी चांदण्यातलं दारीचं अंगण, ज्वारीच्या ओल्या ताटांनी तिथं उभारलेला मांडव खोपडी, त्या मांडवातलं भुलोबा भुलाबाईचं येणं उठणं बसणं, नव्या वस्त्रालंकारांनी होतेला त्यांचा मान सन्मान, त्या धांदलीत पाना फुलांनी त्यांना पायघड्या घालतेल्या लहान लहान पोरीवाळींचं, या भुलाबाई आमच्या आळी, तुमच्या अंगात लाल लाल चोळी. या भुलाबाई आमच्या आळी, तुमच्या अंगात लाल लाल चोळी, लाल लाल चोळीवर बैसला मोर, बैसल्या मोरावर सांडिलं अत्तर, भुलोजी मास्तर घरी नाही घरी नाही. असलं गुणगुणणं म्हणजे वऱ्हाडातला आणि खानदेशातला जगावेगळा आनंदोत्सव. भाद्रपद आश्विनातली ही काळवेळ. या पौर्णिमेपासून त्या पौर्णिमेपर्यंत महिनाभर खेळ गाण्यांनी होतेली ही महापूजा. भुलाईचं माहेरपण, खेळ गाण्यांचा जल्लोष. भुलाई माहेरी आल्यामुळं तिच्याशी गुजगोष्टी करीत खेळतेल्या नाचतेल्या आणि गातेल्या मुलीबाळींनी तिचं केलेलं आगत स्वागत. स्वतःचंही भान विसरत घरी आलेल्या महादेवीला आपला सहवास घडवताना प्रगट होतेला ब्रह्मानंद आनंदोत्सव. म्हणून तर हसत मुखानं प्रेमानं एक एक पाऊल झोकात उचलीत घरी येतेल्या भुलाईला या पोरीबाळींचं आवर्जून सांगणं असं, येथून दाणा पेरीत जाऊ माळी याच्या दारी, हळूच भुलाबाई पाय टाका साखळ्या तुमच्या भारी. आणि कौतिकानं तिच्यावरून आपला जीव ओवाळून टाकताना लाडीगोडीतलं म्हणणंही असंच, साबाई सू बेलाच्या झाडाखाली महादेवा तू, विडा रंगीला हार गुंफीला गुलाबाचं फूल माझ्या भुलाबाईला. त्या कारणानं या सुखा समाधानाला उधाण येतेलं. घरोघरीचे कोनाडे अन दिवळ्या धुवून सारवून अगर रंगवून लख लख होतेल्या. त्याच्या अवतीभोवती जरतारी मखराची आरास केली जातेली. भुलाबाई म्हणजे देवी पार्वती आणि भुलोबा म्हणजे शंभू महादेव शंकर. तर त्या दोघांच्या बारकाल्या प्रतिमा म्हणून झक्कास नोकझोकातल्या भावल्या कुंभार घडवतेला. घरोघरी त्या येतेल्या. मखरातल्या पाटावर गणपतीगत त्यांची स्थापना होतेली. त्यापूर्वी त्या पाटावर गव्हा तांदळाचं आसन तयार झालेलं, शेजारी पाना फुलांनी माखलेला नारळ तांब्यावर ठेवला गेलेला. पूजेतला कळस म्हणून त्याचा बोलबाला झालेला. नारळाभोवती 5 पानं खोलेली, कळसाच्या शेजारी 2 पानं ठेवून त्यावर सुपारी ठेवलेली आणि तांदळाच्या बैठकीवर 5 पैसे टाकलेले. या कळसाची आणि सुपारीची पहिली पूजा आणि मगच भुलाबाईची, असा आपला रीतिरिवाज. पूजेच्या वेळी या भावल्यांना पिवळी फडकी नेसवायची हा कुळाचार. त्यांच्या भोवताली ज्वारीच्या 5 ताटांची खोपडी म्हणजे मंडप उभी करून तिथं रांगोळ्यांची सतरंजी घालायची ही चालरीत. लेकरवाळींनी आणि पोरीवाळींनी ही पूजा आवर्जून करावी हा कुळधर्म. या भुलाबाई भुलोबाच्या भोवती फेर धरून टिपऱ्या खेळत गीतं गावीत हा आनंद. त्या कारणानं या महापूजेतलं पहिली ग भुलाबाई देवा देवा साजे, घातीला मंडोबा खेळी खेळी खंडोबा, खंडोबाच्या नादीबाई वर्षा वर्षा आवशणी, औषणीचं पाणी तसं गंगेचं पाणी. हे नमन भारी सुखावतं, ऐकण्याजोगं होतं. रोजचं असलं गीत मग वाढत्या वयाचं लेणं लेत लांबत जातं. मधूनच गल्लोगल्लीनं झाडाला बांधलेल्या झोक्यावर मुलीबाळी झोके घेतात. तुंग्या तुंग्यानं फिरतेल्या म्हणजे गटागटानं फिरतेल्या पोरीसोरींचं घरोघरच्या भुलाईच्या पूजेला जाणं होतं. हसणं खिदळणं झाल्या कारणानं खूप मजा उडून जाते. एकमेकींची जवळीक साधली जाऊन आयुष्यातील हा आनंद मुक्तपणानं भोगला जातो. त्यामुळं डोलाबाई डोला, डोलाची कहाणी बोला, कहाणी सांगे भोळा, शंकरानं माडी बांधली, श्रीमंती श्रीमंती केली. चला चला भुलाबाई मंदिरी जाऊ मंदिरी जाऊ, पाटल्या नाहीत तर कशी काय येऊ कशी काय येऊ. असल्या गाण्यातली गंमत आणखीनच रंगत जाते. आठवतील तेवढ्या दागिन्यांची गोळाबेरीज होत जाऊन हे गीत लांबतंच लांबतं. आणि मग भुलाबाई हिरमुसली झाली असं समजून तिला धीर दिला जातो. आपे दूध तापे त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई पाटल्या लिहून जाय. म्हणती असते मोठी वस्तात. म्हणते कशी,
पाटल्याचा जोड घेत नाही, तुमच्या बरोबर येत नाही. म्हणताना मग दागिन्यांचा नाद सोडला जातो. उणं दुनं कोणाचं कोणी काढू नये या निर्णयाला येत पोरी मग दुसराच विषय काढतात. विटीबाई विटी सोन्याची विटी. भुलाबाईला मुलगा झाला, गावात धाडा चिठ्ठी. त्या सरशी गंभीर झालेलं वातावरण निवळतं आणि मग हसण्या खिदळण्याला जोर येऊन पोरी बडबडतात. भुर भुर भुरीच जातं, पाळणा हलताना गीत उठी येतं. निजरे निजरे तान्ह्या बाळा, मी तर जाते सोनार वाड्या. सोनार दादा, बाळाची हसळी झाली की नाही. त्यातून मग एकमेकीकडून एकमेकींना येतेल्या गीतांची देवघेव निघते. भुलाबाईच्या बाळाचं कौतिक होतं. टिपऱ्यांचा खेळणा पाळणा करून त्याच्यासाठी मग अंगाई गायली जाते. हककुंड बाळा, आमची भुलाबाई काय करते. नाना परीच्या चोळ्या शिवते. चोळ्या शिवूनी सासरा माहेरा, परतुनी बाईजी चेंडूजी. चेंडूजी परीचा भेंडूजी आगळा, त्याहून सगळी संपत्ती बाळाचे लागले कपडे. भिजू घाल चोपडे जोत्यावरी. अग गीते काय काय देते. परडी फुलांची, परडी बेलाची, आरवण बोरवण बोरी जातीची. पाळणा हले दोही दोही हाती. निजरे निजरे तान्ह्या बाळा, मी तर जाते सोनार वाड्या. मोत्यांच्या दोरीनं झोका दिला जातेलं बाळ मग सोन्याच्या पाळण्यात निसतं. भुलाबाई पुन्हा या पोरींच्या बरोबर खेळायला येते. कोजागिरीला मग तिच्यासाठी जागरण साजरं होतं. घरात गोडधोड शिस्त. चांदण्या रात्रीला लखलखणारी आरास मांडण्यात येते. आणि मग चांदण्या रात्री भुलाबाई जागवल्या. सासू विचारी सुनेला, सुनबाई तोड्याचा जोड काय केला. सुनबाई काय केला. तुमच्या काय बापानं घडवला. असल्या प्रश्नोत्तरांनी सारं अंगण घुमारून जातं. सासर माहेरच्या अपुरूपाची मनसोक्त उधळण निघते. भुलाबाईच्या मनावरचा सासरघडचा जडभार हलका केला जातो. महिन्याभराचं माहेरपण संपवून ती आता सासरी जाणार म्हणून तिच्याशी पोटभर खेळणं बोलणं होतं. आणि मग अधूनमधून आला माहेरचा वैदू, डोक्याला टोपी जरतारी, अंगात सदरा बुट्टेवारी, नेसाया धोतर जरी काठी, हातात काठी चंदनाची, कसा ग दिसतो राजावानी बाई राजावानी. अशा प्रकारच्या विनोदाची झालर या खेळण्या बोलण्याला लाभल्या कारणानं मनी दाटलेल्या उत्साहाला उधाण येतं. खेळून माळून दमल्यानंतर फराळाची व्यवस्था केली जाते. घरोघरीच्या पोरींना सहजी ओळखू न येणाऱ्या खिरापतीबद्दलचा बोलबाला होतो. खिरापतीसाठी घरात असेल ते आणि दुकानात मिळेल ते चांगलं निदान तरी 32 प्रकारांनी लक्षात घेतलं जातं. त्यातलं सगळं थोडं थोडं वानवळ्यासाठी वापरून प्रसाद तयार होतो. दूध, हलवा, पुऱ्या, कानोलं असलं काय काय केलं असेल त्याचं वाटप होतं. भुलाबाईसह मग सगळ्या जणी चांदण्या रात्री पोटभर जेवतात. त्या नादात भुर्र दिशी 1 महिना कुठल्या कुठं बघता बघता उडून जातो. भुलाबाई मग सासरी जायला निघते. कोजागिरीच्या रात्री माडी पौर्णिमेच्या मुहूर्तावर त्यावेळी हार, भावल्या, पूजापत्री वगैरेची शिदोरी बांधायची आणि मग तिचं एखाद्या विहिरीवर अगर नदीवर गीत गात गात जाऊन विसर्जन करायचं. अशावेळी अडवणी की गोडवणी, दुधाकालचं धारवणी, आज भुलोजी घरी नाही, मग कथा कोणी करावी. करावी तर करावी, शंकरानंच करावी. ऐकावी तर ऐकावी, पार्वतीनंच ऐकावी. तैजा गुपीजा, दयाजी दणकित्ता, रमाजी गडणे हौशा, बुंदेचे लाडू खवशा. महिनाभर असल्या गीतांच्या मजेदार सहवासात घालवलेले क्षण आठवून पोरींना गहिवरून येतं. भुलाबाई आता सासरी जाणार या कल्पनेनंच त्यांचा जीव गलबलून जातो आणि भरल्या नेत्रांना खाली बसवीत त्या कशाबशा एकमेकींच्या कुशीत शिरत आपापली समजूत घालावी म्हणतात. अशावेळी हुंदक्यानं दाटलेल्या या धरित्रीच्या लेकी भुलाबाई माहेरवाशिणीला उंच उंच हात करीत पालवतात आणि म्हणतात कशा. एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे, तांब्या पितळी झळकत जाय. त्यात होती बायको हिरवी टोपी नायको. हिरवी टोपी हरपली, भुलाबाई शेला विसरली. भुलाबाई जाते सासऱ्या, जाते तशी जाऊ द्या. तांबणभर पाण्यात न्हाऊ द्या. बोटभर कुंकू लेऊ द्या. चीर चोळी लेऊ द्या. खीर पोळी खाऊ द्या.
जांभळ्या घोडीवर बसू द्या, जांभळ्या घोडीचे हलके पाय आऊल पाऊल गावा जाय. आलं बऱ्हाणपूर गाव, बऱ्हाणपूरचे बारीक ठसे, माणिक मोती भुलाबाई साजे. तेल कुंकू तेलीचे साजे, उरलं सुरलं माळीन साजे. माळीया दादा माळीया दादा, उघड ताटी लाव ताटी. नारळ लागे देठो देठी, नारळीचं मोल सांगा काय, शेवंतीचं फूल उमललं काय. शेवंतीच्या फुलावर काळी मुंगी व्याली, दुधावरची साय सांग कुणी कुणी खाल्ली. भुलाबाई गडनी साखर शेला विसरली. पाणावलेल्या नजरेला दिसलेली समोरची वाट मग धुसर होत जाते, दिसेनाशी होते. भुलाबाईचं बोळवण करून घरी परतलेल्या सख्या साजणी मग एकमेकींचे हात एकमेकींच्या हातात गुंफीत विरंगुळा म्हणून गुणगुणतात. याया भुलाबाई, याया आमुच्या आळी, तुमच्या अंगात लाल चोळीबाई लाल लाल चोळे. आणि मग असलं गीत पोटातून ओठात येत मोठ्यानं गायलं जातं, ते आपल्या मनानं विरत जातं. घरी येतेल्या पोरींचे ओठ नुसतेच हलतात आणि गीताचे सूर हवेत विरून जातात. पोरी मोकळ्या हातांनी घरी आल्या की मग खरंच त्यानं भडभडून यायला होतं. हसऱ्या खेळत्या घराच्या अंगणात पडतेली जड भारांची त्यांची पावलं जागोजाग अडखळतात. त्या सरशी वाऱ्याच्या पाठीवर बसून गावगाव भटकलेली भुलाबाईच्या गीतांची लकेर कुठून तरी कानावर आल्याचा भास होतो. काळा काळा कोळसा झिगझिग वाणा, पालखीत बसला भुलोजी राणा, घाल घाल भुलाबाई इंजण वारा. आणि मग कुठं त्यांच्या जीवात जीव येतो आणि त्या आपली कावरी बावरी नजर इकडं तिकडं भिरभिरू देत नजरेत येतेल्या पाखराजवळ निरोप देतात. भुलाबाईला म्हणावं, लवकर ये, लवकर ये, लवकर ये.